बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत। सिलेंडर टंचाईच्या भीतीमुळे नागरिकांनी गर्दी केली आहे। गॅस एजन्सीच्या दारामध्येच नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत। गॅस एजन्सी डीलर्सकडून शांततेचं आवाहन केलं जाते। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस भडकण्याच्या भीतीनं नागरिकांमध्ये सध्या भीती पाहायला मिळते। कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये गॅस एजन्सीच्या दारामध्येच आपल्याला या नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। गॅस एजन्सीच्या दारात नागरिकांनी या मोठ्या रांगा लावलेल्या आहेत आणि त्यामुळे गॅस डीलर्सकडून सर्वांना शांततेचं आवाहन केलं जाते। अजून तरी माझ्याकडे येऊन बोललेलं नाही आहे, पण जवळजवळ मी 1.5 तास या ठिकाणी आज उभा आहे आणि 2-3 दिवसापूर्वी मी गॅस बुक केला आहे। काल आलो होतो त्यावेळेस सिलेंडर संपलीत म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी। आणि आता बघू आता मिळतंय का, आलाय नंबर तरी जवळ आलाय, बघूया काय होते। नंबर जवळ आले। येस, तुम्ही पाळी बघितली आणि गॅस घरात संपला आणि लोकांच्यात काय झालेलं आहे, एक निर्माण झाले संभ्रम युद्धामुळे पण तसं काही आवश्यकता नाही आहे याची। मिळते आपलं गॅस मिळते। मला तर असं वाटतंय की इथं युद्धामुळे तुटवता आहे, तुटवडा जाणवतो। कारण का आम्ही हा मागच्या सोमवारी बुक केला होता, तर रविवारपर्यंत सिलेंडर येणे अपेक्षित होतं। आता घरात पूर्ण सिलेंडर संपलेले आहेत, जरा सुद्धा अवेलेबल नाही आहे। घरात आम्ही 12 लोकांची फॅमिली आहे, तर आज सिलेंडर घेण्यासाठी स्वतः इथं आलेलो आहे। गॅस आम्ही बुकिंग केला आदल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी आम्हाला घरपोच मिळत होता। मग जे घेऊन येणारे त्यांनी नंबरच आपले फोनच बंद करून ठेवलात त्यांनी। आम्ही त्यांना 2 दिवस झालं फोन करतोय गॅस संपला या म्हणून, पण त्यांचा फोन लागत नसल्यामुळे आम्ही इथे येऊन थांबायची आम्हाला हे आलं। गैस नहीं मिल रहा है, नहीं ये 21 दिन का जो है ना गैस का खत्म होने के बाद तो 31 दिन कर दिया है, तो मिलेगा नहीं ना। ज़्यादा कुटुंब है तो जल्दी खत्म हो जाता है, तो गैस अभी नहीं, वो नहीं मिलेगा।